Hello student, today we are going to start our first chapter, reproduction in organism. First of all, the term lifespan, it means the period from the birth to the natural death of an organism. Organism takes birth, it grows and it dies. So these duration between the birth and the death of that organism is known as lifespan. ज्या प्रकारे आपण बघितलं लाईफस्पॅन, तर याच्यामध्ये काही आपल्या NCERTच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा लाईफस्पॅन मेन्शन केलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं एलिफंटचा लाईफस्पॅन असतो ॲप्रॉक्सिमेटली 60 to 90 इयर्स. रोज प्लांटचा लाईफस्पॅन आहे 5 to 7 इयर्स. डॉग्सचा लाईफस्पॅन 20 to 30 इयर्स. बटरफ्लाय दिलेला आहे 1 to 2 वीक्स. क्रोचा लाईफस्पॅन आहे 15 इयर्स. पॅरटचा लाईफस्पॅन आहे 140 इयर्स ॲप्रॉक्सिमेटली. काऊचा लाईफस्पॅन आहे 20 to 30 इयर्स. बनाना ट्रीचा लाईफस्पॅन 25 इयर्स. क्रोकोडाईलचा लाईफस्पॅन आहे 60 इयर्स. हॉर्सचा लाईफस्पॅन 20 to 25 इयर्स आहे. फ्रूट फ्लाईजचा लाईफस्पॅन आहे 4 to 6 वीक्स. राईस प्लांटचा लाईफस्पॅन आहे 3 to 4 मंथ्स. टॉर्टॉईजचा लाईफस्पॅन आपल्याला बघायला मिळतो 100 to 150 इयर्स. बनियन ट्रीचा लाईफस्पॅन आपल्याला बघायला मिळणार आहे 200 to 500 इयर्स और मोर दॅन 500. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म इज reproduction. The definition of reproduction is a biological process in which an organism gives rise to a young one or offspring similar to itself. अशी प्रोसेस ज्यात एक ऑर्गॅनिझम त्याच्यासारखा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला प्रोड्यूस करतो, म्हणून या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. या ठिकाणी रीचा मिनिंग आपण घेणार अगेन. एक ऑर्गॅनिझम जेव्हा त्याच्यासारखा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला जन्म देतो तेव्हा त्याला आपण म्हणणार रिप्रोडक्शन. यात 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड अदर इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. Definition of asexual reproduction, first of all, is when offspring is produced by a single parent with or without the involvement of gamete formation. Asexual reproduction ही अशी प्रोसेस आहे ज्यात फक्त एक पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. दोघं केस आहे, एकतर तो ऑर्गॅनिझम गॅमेटने तयार होईल नाहीतर गॅमेट शिवाय तयार होईल, पण याच्यात इन्व्हॉल्व फक्त एकच पॅरेंट असणार आहे. त्याच्या विरुद्ध आपण बघणार सेक्शुअल रिप्रोडक्शन. डेफिनेशन इज when two parents participate in the reproduction process and also involve the fusion of male and female gametes. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात, मेल अँड फिमेल. यामध्ये हे 2 पॅरेंट गॅमेट्स तयार करतात ज्यांना आपण मेल अँड फिमेल गॅमेट्स म्हणणार. हे या गॅमेटचं फ्युजन होतं ज्याला आपण फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हणणार. तर आपण जर इन शॉर्टमध्ये जर डिफरन्स बघितला सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन तर तो या प्रकारे राहील. सो लेट्स डिफरन्शिएट दीज 2 प्रोसेसेस. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड राईट a definition. In case of asexual reproduction, when offspring is produced by a single parent with or without the involvement of gamete formation, this is asexual reproduction. In case of sexual reproduction, when 2 parents participate in the reproduction process and involve fusion of male and female gametes. 2 पॅरेंट इन्व्हॉल्व आहेत आणि या ठिकाणी फर्टिलायझेशन आपल्याला बघायला मिळणार सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दुसरा पॉईंट आहे फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस. फर्टिलायझेशन असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला फर्टिलायझेशन बघायला मिळणार. फर्टिलायझेशन ऑकर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. इन केस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, organism is formed by the process of mitosis. सेल डिव्हिजनच्या 2 प्रोसेस आहे, मायटोसिस आणि मियोसिस.
तर असेक्शुअलमध्ये मायटोसिसने ऑर्गॅनिझम नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन यंग वन तयार होणार. दुसऱ्या केसमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, रिप्रोडक्शन कॅरी होणार मिओसिस या प्रोसेसने. नंतरचा डिफरन्स आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये क्लोन्स आर फॉर्म. क्लोन्स मीन्स the organism which are morphologically as well as genetically similar. These two organisms are known as clones. Asexual reproduction मध्ये क्लोन्स तयार होतील, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये क्लोन्स तयार होत नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळणार नाही. व्हेरिएशन्स आर नॉट ऑकर्ड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन, कारण की क्लोन्स तयार होत आहेत, व्हेरिएशन तयार होणार नाही. दोघं ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली सेम असतील म्हणून त्यांच्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे बदल बिलकुल नसणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळणार, कारण की दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमपासून DNA येणार आहेत आणि ते DNA मध्ये आपल्याला क्रॉसिंग ओव्हर बघायला मिळेल. त्याच्यामुळे व्हेरिएशन आपल्याला ऑर्गॅनिझम्समध्ये बघायला मिळतात. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन डू नॉट प्ले रोल इन इव्होल्यूशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन हा इव्होल्यूशनमध्ये कोणत्याही प्रकारचा रोल प्ले करत नाही, कारण की कोणतेही ऑर्गॅनिझम तयार होतील ते एकमेकांचे क्लोन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएशन बघायला मिळणार नाही आणि व्हेरिएशन जर नसेल तर नवीन स्पीसीज तयार होत नाही. म्हणून असेक्शुअल रिप्रोडक्शन हा इव्होल्यूशनमध्ये कोणताही इम्पॉर्टंट रोल प्ले करत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा इव्होल्यूशनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे, कारण की या ठिकाणी क्लोन्स तयार होत नाही. व्हेरिएशन आपल्याला ऑफस्प्रिंग्समध्ये पॅरेंट्समध्ये बघायला मिळतात आणि व्हेरिएशन जर असेल तर नवीन स्पीसीज तयार होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून हा इव्होल्यूशनमध्ये फार इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. In case of asexual reproduction, it is found in lower animal and plants, fungi, protozoan and bacteria. While in case of sexual reproduction, it is found in almost all animals, plant and fungi. Asexual reproduction आपण काही फीचर्स आताच बघितले. A single parent is capable of producing offspring. एका सिंगल पॅरेंटने एक सिंगल पॅरेंट हा कॅपेबल असतो नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी. ऑफस्प्रिंग्स आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर. ऑफस्प्रिंग असेल आणि पॅरेंट हे सगळे जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर असतात, म्हणून आपण त्यांना म्हणणार क्लोन्स. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तयार होतात क्लोन्स. इट इज कॉमन मेथड अमॉंग सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. सिंगल सेल ऑर्गॅनिझममध्ये ही एक कॉमन प्रोसेस आहे. इन प्लांट अँड ॲनिमल विथ रिलेटिव्हली सिम्पल ऑर्गॅनिझम. असे प्लांट आणि ॲनिमल्स ज्यांचं ऑर्गनायझेशन हे सिम्पल आहे त्यांच्यामध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळणार आहे. इन प्रोटिस्ट अँड मोनेरन्स डिवाइड्स बाय मायटोसिस इंटू टू. प्रोटिस्ट आणि मोनेरन्स. प्रोटिस्टचे मेंबर किंगडम प्रोटिस्टा मेंबर आहे, प्रोटोझोन मोनेराचे मेंबर्स आहेत, बॅक्टेरिया किंवा आर्किबॅक्टेरिया हे जे आहेत हे मायटोसिसने. असेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होतं? मायटोसिसने होणार. आणि ही जी मायटोसिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन आणि फक्त मायटोसिसच यांचा मोड ऑफ रिप्रोडक्शनचा बेसिस आहे. अमिबा पॅरामेशियम रिप्रोड्यूस बाय बायनरी फिजन. आता बायनरी फिजन हा सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक टाईप आहे. फिजनमध्ये आपल्याला टाईप बघायला मिळतात ज्याच्यात आहे बायनरी फिजन, वेअर अ सेल डिवाइड इंटू टू इक्वल होल्स अँड ग्रोज इंटू ॲडल्ट्स. असा सेल अमिबा किंवा पॅरामेशियम हा दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होणार आणि ते दोघं जे पार्ट्स आहेत ते ॲडल्टमध्ये ग्रो होणार. आता या ठिकाणी जर आपण बघितलं हा अमिबा आहे. हा अमिबा हा इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होणार आणि या दोन छोट्या छोट्या ऑफस्प्रिंग्स हे जे तयार झालेले ऑफस्प्रिंग हे परत एका नवीन अमिबामध्ये ग्रो होणार. त्याला आपण म्हणणार बायनरी फिजन. बायनरीचा मिनिंग होतो बाय मीन्स टू. तर एक ऑर्गॅनिझम दोन सेल्समध्ये डिवाइड होणे याला आपण म्हणणार बायनरी फिजन प्रोसेस. In yeast,
The division is unequal and small buds are formed. ईस्टमध्ये जे डिव्हिजन होतं ते अनइक्वल होणार, म्हणजे एक ऑर्गॅनिझम हा साईजने मोठा असेल आणि दुसरा साईजने लहान असणार आहे, आणि त्या लहान साईजचा जो ऑर्गॅनिझम असेल त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार बड. काही कालांतराने ही बड सेपरेट होते पॅरेंटपासून आणि एका न्यू ॲडल्टमध्ये ग्रो होणार आहे. ठीक आहे, तर या प्रोसेसला आपण म्हणणार बडिंग. याची ही डायग्राम बुकमध्ये दिलेली आहे. सो हिअर वी कॅन सी दॅट दिस इज अ yeast cell. It divides and form a small structure. It contains smaller amount of cytoplasm as well as nucleus. Okay, after certain times it detaches from the parent cell and grows into a new adult yeast cell. So this type of reproduction is known as asexual reproduction, that is budding. Next term आहे एन्सिस्टेशन. एन्सिस्टेशन means formation of cyst. आता हे आपल्याला बघायला मिळणार अमिबामध्ये. Under unfavorable condition, amoeba withdraws its pseudopodia and secretes 3-layered hard covering or cyst around itself. जेव्हा unfavorable condition असेल, अमिबाला जगणं जेव्हा कठीण असेल, तेव्हा अमिबा हा स्वतःभोवती 3 लेयरचा एक कवरिंग फॉर्म करतो. या कवरिंगला आपण म्हणतो सिस्ट, अँड द फॉर्मेशन ऑफ सिस्ट इज नोन ॲज एन्सिस्टेशन. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन निघून जाईल आणि फेवरेबल कंडिशन येईल ज्यात अमिबा इझिली सर्वाईव्ह करू शकतो, त्या कंडिशनला आपण म्हणणार फेवरेबल कंडिशन. इन फेवरेबल कंडिशन द एन्सिस्टेड अमिबा डिवाइड्स बाय मल्टिपल फिजन and produce many amoebae, or these are also known as, the smaller amoebae is also known as pseudopodiospore. तर sporulation is the process of formation of spore, आणि या ठिकाणी अमिबा जे स्पोर्स तयार करतो त्याला आपण काय म्हणणार, pseudopodiospore. The cyst wall burst out and spores are liberated. या ठिकाणी जी 3 लेयरची हार्ड कवरिंग तयार झाला होता, सिस्ट तयार झाला होता, फेवरेबल कंडिशनमध्ये हा सिस्ट बस्ट होऊन जातो, ब्रेक होतो, आणि जे काही सुडोपोडियोस्पोर्स त्या सिस्टमध्ये आहेत ते बाहेर येतात आणि एका इंडिव्हिज्युअल अमिबामध्ये तो ग्रो होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे एन्सिस्टेशन आणि स्पोरुलेशन या 2 प्रोसेस आहेत. आपल्या बुकमध्ये काही असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसेस दाखवलेल्या आहेत. जसं या ठिकाणी आपण बघणार आहोत, दिस इज दी क्लामायडोमोनास. क्लामायडोमोनासमधली ही जी स्टेजेस आहेत, हे जे स्ट्रक्चर्स आहेत, दीज आर नोन ॲज झूस्पोर्स. दे आर स्मॉल अँड मोटाईल स्ट्रक्चर. यांना अशा प्रकारे फ्लॅजेला टाईप स्ट्रक्चर असतो ज्याच्याने ते मुवमेंट करू शकतात. ते मुवमेंट करतात म्हणून या स्पोर्सला आपण झूस्पोर्स असं म्हणणार. नंतर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हा आहे पेनिसिलियम. याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळत आहेत यांना आपण म्हणणार कोनिडिया. ओके, या ठिकाणी आपण बघणार हायड्रा. जसं आपण बडिंग प्रोसेस बघितली, तर या ठिकाणी हा एक ॲडल्ट ऑर्गॅनिझम आहे, ॲडल्ट हायड्रा आहे. हा हायड्रा याच्या बॉडीवर एक छोटा बर्ड लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतो. हा स्ट्रक्चर ग्रो होणार, या ठिकाणी टेंटॅकल्स हे डेव्हलप होतील आणि मग नंतर काही ड्युरेशन नंतर हा डिटॅच होऊन एका सबस्ट्रॅटमवर सेटल होऊन तिथं एक नवीन हायड्रामध्ये ग्रो होतो. तर या प्रोसेसला आपण म्हणणार बडिंग प्रोसेस. या ठिकाणी आपल्याला हे जे स्ट्रक्चर बघायला मिळतं आहे हे आहे जेम्यूल इन स्पॉन्ज. तर जेम्यूल हा जो आहे ही पण एक प्रकारची बर्ड आहे आणि ही इंटरनल बर्ड असते, एंडोजिनस बर्ड आहे. स्पॉन्जेसमध्ये जेम्यूल जो आहे तो एंडोजिनस, आणि या ठिकाणी आपल्याला जे स्ट्रक्चर बघायला मिळतं ते ऑर्गॅनिझमच्या बाहेर आहे म्हणून या बर्डला आपण एक्झोजिनस असं म्हणणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ज्या सेल्स आहेत या आर्किओसाइट्स आहेत आणि या आर्किओसाइट एका नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो होण्याची कॅपॅसिटी ठेवतात. असेक्शुअल प्रोसेस जर आपण प्लांटमध्ये बघितली तर त्याला एक वेगळी टर्म आहे ज्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज
a type of asexual reproduction seen in plants. व्हेजिटेटिव्ह प्रोपिग्युल्स जे पार्ट्स या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात त्यांना आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपिग्युल्स असं म्हणणार. जसं रनर्स आहे, रायझोम आहे, सकर, ट्युबर, ऑफसेट अँड बल्ब्स. या प्रकारे यांना आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपिग्युल्स म्हणणार. आपण बुक्समध्ये जर बघितलं तर या प्रकारे आपल्याला सगळ्यात आधी पोटॅटो बघायला मिळतोय, बरोबर. आणि या ठिकाणी हे जे छोटे छोटे आईज आहेत यांना आपण कट करून जर प्लांट केले तर आपल्याला एक नवीन पोटॅटो प्लांट बघायला मिळणार आहे. ठीक आहे. हा जिंजर आहे. तर या ठिकाणी हा रायझोम जो तयार होतो हा याच्यामुळे काय होणार, एक नवीन जिंजर प्लांट तयार होऊ शकतो. रूट्स आहे तर प्लांट तयार होणार. हे ब्रायोफायलम आहे. या ठिकाणी आपण बघतो की काही प्लांट्सच्या ब्रायोफायलम टाईपच्या प्लांट्स जे आहेत ते जर आपण मातीत टाकलं, जमिनीमध्ये सॉईलमध्ये जर त्याला ठेवला तर त्या ठिकाणी त्या प्लांट्समधून रूट्स बाहेर येतात आणि हा प्रत्येक रूट्सवर एक नवीन प्लांट आपल्याला बघायला मिळणार. तर हे सुद्धा असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं हायसिंथ हा एक वॉटर प्लांट आहे. ठीक आहे. तर याचा जो ऑफसेट आहे या प्रकारे या ठिकाणी रूट्स बाहेर येतील आणि या जिथं रूट्स येतील तिथं हा नवीन एक प्लांट तयार होईल. ठीक आहे. वॉटर हायसिंथ हा आपल्या सुंदर फुलांमुळे आपण भारतात आणला, पण याची ग्रोईंग कॅपॅसिटी हा फार जास्त आहे. हा डॉमिनंट ॲक्वॅटिक प्लांट आहे आणि हा वॉटरचा BOD लेवल म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन लेवल हा कमी करून टाकतो, ज्याच्यामुळे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम जे आहेत ते मरतात. बेंगॉलमध्ये याचं प्रमाण फार जास्त आहे म्हणून याला आपण टेरर ऑफ बेंगॉल असं पण म्हणतो.